Hello, good morning students. Today I am going to start second problem of admission of partner. First I read the problem. Padma and Kumud share profits and losses in the ratio of 3:2 in partnership firm. Their balance sheet as on 31st March 2019 was as under. Balance sheet as on 31st March 2019, liability side. Creditors 37,500, bills payable 30,000, bank loans 48,000, general reserve 7,500, capitals Padma 45,000, Kumud 36,000. Then asset side, bank 22,500, bills receivable 11,400, debtors 62,400, less RDD 2,400, outer 60,000. Stock 36,000, furniture 14,100, machinery 15,000, building 45,000. Okay. Then on 1st April 2019, they admitted Asha on the following terms. First, for one half share in profits in future, Asha should bring rupees 30,000 for capital and 15,000 for goodwill in cash. Second, half of amount of goodwill is withdrawn by old partners. Third, the stock is to be depreciated by 10% and machinery by 5%. Next, RDD is to be maintained at rupees 3,000. And last, furniture should be appreciated to rupees 16,050 and building be appreciated by 20%. Pass the necessary journal entries in the books of the firm. आणि तुम्हाला काय सांगितलेले आहे की नेसेसरी जर्नल एंट्रीज काय करायचे आहेत, पास करायचे आहेत. पण आपल्याला जर्नल एंट्रीज जरी विचारलेल्या असतील तरी सुद्धा आपण पहिल्यांदा काय करायला पाहिजे की अकाउंट्स आहेत ते प्रिपेअर करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपण त्याच्या आधारे जर्नल एंट्रीज कशा बनवायच्या ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर पहिल्यांदा आपण बघूया, आधी आपण अकाउंट्स आहेत ते प्रिपेअर करूया. जेव्हा जर्नल एंट्रीज विचारतात तेव्हा कदाचित ते अकाउंट आहे ते टॅली होत नाही, बऱ्याच वेळेला असं होतं. त्यामुळे ते अकाउंट टॅली जरी नाही झालं तरी सुद्धा आपल्याला जर्नल एंट्री पुरतं तरी आपल्याला त्या अकाउंट्स आहेत ते प्रिपेअर करणं गरजेचं असतं. तर बघा आता पहिल्यांदा बॅलन्स शीट दिलेली आहे आपल्याला, ओल्ड पार्टनर्सची बॅलन्स शीट दिलेली आहे. त्यानुसार आपण आधी पहिल्यांदा पोस्टिंग करून घेऊया. पहिला आहे क्रेडिटर्स. क्रेडिटर्स कुठे येतात तर लायबिलिटी साईडला. म्हणून बघा इथे बॅलन्स शीट ओपन केलेली आहे. ज्या तारखेला तो पार्टनर त्या फॉर्ममध्ये ॲडमिट झालेला आहे, नवीन पार्टनर जेव्हा ॲडमिट होतो ती तारीख आहे, ती डेट आहे, ती त्या ॲडमिशनची लिहायची आहे 1 एप्रिल 2019. मग बघा आता क्रेडिटर्सचं पोस्टिंग केलं लायबिलिटी साईडला. क्रेडिटर्स 37,500. देन बिल्स पेएबल 30,000, बिल्स पेएबल 30,000. बँक लोन्स 48,000, बँक लोन्स 48,000. त्यानंतरचा आयटम आहे जनरल रिझर्व. आता नेहमी लक्षात ठेवायचं, ॲडमिशनमध्ये जनरल रिझर्व आहे तर तो काय करायचा आहे, ओल्ड पार्टनर जे आहेत, आपण हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे ओपन केलेलं आहे तर बघा त्याच्या पद्मा, कुमुद आणि आशा हे मी शॉर्टमध्ये लिहिलेले आहे. कालच्या प्रॉब्लेममध्ये तुम्ही होमवर्क जो पाठवला त्याच्यामध्ये मी बघितलं की बऱ्याचशा मुलांनी मी जसं लिहिले तसंच केलं, मग PKA. तर तसं न करता तुम्ही काय करायचं आहे, हे नाव आहे ते पूर्ण लिहायचं आहे. इथे मला जागा नाही आहे, बोर्ड खूप छोटा आहे, त्यामुळे मी तिथं शॉर्टमध्ये लिहिते, म्हणून तुम्ही पण तसंच कॉपी करायचं नाही. बघा आता जनरल रिझर्व काय करायचं आहे तर पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व, आणि तो जे ओल्ड पार्टनर्स आहेत पद्मा आणि कुमुद तर त्या दोघींमध्ये काय करायचं आहे, डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. आता बघा इथे बोर्डवरती जागा नाही आहे तरी पण दाखवते. किती आहे जनरल रिझर्व तर 7,500. बघा 7,500 एवढी जनरल रिझर्वची अमाऊंट आहे. त्यांचा रेशो दिलेला आहे स्टार्टिंगला 3:2. 3:2 म्हणजे किती बघा, 3:2 असं त्यांचा रेशो दिलेला आहे. 3:2 म्हणजे 3 + 2 म्हणजेच किती 5 डिवायडेड बाय 5 किती येतात बघा, 1,500. बरोबर ना. 1,500 इंटू 3 आणि इंटू 2 म्हणजेच किती झाले, 1,500 इंटू 3 4,500, 1,500 इंटू 2 3,000. तर अशा पद्धतीने काय केलेलं आहे, इथे हा जनरल रिझर्व आहे तर तो त्यांच्या जो रेशो दिलेला आहे त्या रेशोमध्ये काय करायचं, डिस्ट्रीब्यूट करायचा. आणि मग डिस्ट्रीब्यूट केल्यानंतर काय करायचं आहे,
पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व्ह 4500 पद्मा आणि कुमुदच्या कॉलममध्ये 3000. कसं लिहिलं कळलं? त्यांचा रेशो आहे 3:2, तर त्याच्यामध्ये तो डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यानंतर बघा कॅपिटल लिहायचे आहेत. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन पद्मा 45,000, कुमुद 36,000, आशाच्या कॉलममध्ये डॅश. बरोबर, कॅपिटलचं पोस्टिंग केलं. त्यानंतर असेट साईड, पहिला आयटम आहे बँक. आता कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलं की मी इथे कॅश अकाउंट ओपन केलेलं होतं, पण आता इथे काय दिलेलं आहे? बँकचा बॅलन्स दिलेला आहे. म्हणून मी काय केलं? बँक अकाउंट ओपन केलं. जो बॅलन्स दिलेला असेल तो अकाउंट ओपन करायचा. म्हणून बँक अकाउंट ओपन केलं. बॅलन्स आहे म्हणून टू बॅलन्स ब्रॉट डाऊन 22,500. ओके. त्यानंतर बघा बिल्स रिसिवेबल असेट, बिल्स रिसिवेबल 11,400. आता ज्या आयटमवरती ॲडजस्टमेंट आहे त्यांना टिक करून घ्यायचं आहे. मग बघा आता थर्ड ॲडजस्टमेंट आहे स्टॉक अँड मशिनरी. स्टॉक आणि मशिनरीला टिक करा. त्यानंतर RDD डेटर्सला टिक करा. त्यानंतर फर्निचर आणि बिल्डिंग या सगळ्यांना टिक करून घ्या, कारण ते आपण पोस्टिंग करत असताना ते आयटम आहेत ते इनरला लिहायचे. पहिलं लिहिलं बिल्स रिसिवेबल आउटरला. त्यानंतर सेकंड आहे डेटर्स 62,400 इनरला लिहिले. RDD आधी लिहू नका, तसेच ठेवा. त्यानंतर स्टॉक 36,000, देन फर्निचर 14,100, देन मशिनरी 15,000, त्यानंतर बिल्डिंग 45,000. हे सगळे आयटमची मी असेटची पोस्टिंग आहे ते इनरला केलेलं आहे. तुम्ही काय करा, इथे एक इनरचा कॉलम तयार करा दोन्ही साईडला आणि त्याचं पोस्टिंग आहे ते इनरला करा. त्यानंतर बघा अशा पद्धतीने हा तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे. त्यानंतर ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघूया. ऑन 1 एप्रिल 2019 दे ॲडमिटेड आशा ऑन द फॉलोइंग टर्म्स. त्यानंतर 1 एप्रिल 2019ला त्यांनी काय केलेलं आहे? आशाला त्यांच्या पार्टनरशिपमध्ये नवीन पार्टनर म्हणून जॉईन केलेलं आहे. ओके. फॉर 1/2 शेअर इन प्रॉफिट्स इन फ्युचर आशा शुड ब्रिंग ₹30,000 फॉर कॅपिटल. तिने 30,000 रुपये काय केलेले आहे? कॅपिटल आणलेलं आहे. बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय कॅश अकाउंट आशाच्या कॉलममध्ये 30,000, या दोघांच्या पद्मा आणि कुमुदच्या कॉलममध्ये डॅश. आशाने कॅपिटल आणलेलं आहे म्हणून आशाच्या कॉलममध्ये काय केलं? 30,000 बाय कॅश 30,000. आणि त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार? हे तुम्हाला लेजरवरून जर्नल त्याचं पोस्टिंग तुम्हाला समजायला पाहिजे. पार्टनर्स कॅपिटलच्या क्रेडिटला बाय कॅश म्हणून कॅश अकाउंटच्या डेबिटला टू आशास कॅपिटल अकाउंट. बरोबर ना? आशाच्या कॅपिटलमध्ये लिहिलं म्हणून टू आशास कॅपिटल अकाउंट 30,000. समजलं? त्याचं सेकंड पोस्टिंग आलं बँक अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर बघा अँड 15,000 फॉर गुडविल इन कॅश. त्यानंतर तिने 15,000 गुडविल आणलेलं आहे. गुडविल कॅशमध्ये आणलेलं आहे म्हणून काय आपण एंट्री काय करणार? कॅश बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट. बँक अकाउंट डेबिट आहे म्हणून बँक अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट 15,000. ओके. आता हे 15,000 जे गुडविल आणलेलं आहे तर ते काय करतात? आपले जे ओल्ड पार्टनर्स आहेत ते काय करतात? त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतात. म्हणून बघा बाय गुडविल आणि पद्मा अँड कुमुद त्यांनी काय केलेलं आहे? त्यांचा रेशो किती आहे? 3:2 हा त्यांचा रेशो आहे. बरोबर, प्रॉब्लेमच्या सुरुवातीला दिलेला असतो. मग हा रेशोमध्ये आपल्याला 15,000 जे गुडविल आणलेलं आहे ते गुडविल काय करायचं आहे? डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. 3:2 याचा अर्थ काय? 3 + 2 किती झाले? 5. म्हणजेच किती होतील? 3,000 होतील. बरोबर ना? 1 शेअर झाला 3,000 इंटू 3 म्हणजे पद्माला किती मिळतील? 3,000 इंटू 3 म्हणजे 9,000. अँड कुमुद 3,000 इंटू 2 म्हणजेच किती होतील? 6,000. ओके. हे गुडविल आहे ते काय केलं? मी त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करून घेतलं. 3:2 त्यांचा रेशो आहे. थोडंसं प्रॅक्टिस करा की एखादा रेशो दिला असेल तर त्याचं डिस्ट्रीब्युशन कसं करायचं. बघा आता बाय गुडविल 9,000 आणि इथं कुमुदच्या कॉलममध्ये 6,000, आशाच्या कॉलममध्ये डॅश. त्यानंतर बघा लगेचच त्यांनी सांगितलंय हाफ अमाऊंट ऑफ गुडविल इज विथड्रॉन बाय ओल्ड पार्टनर्स. त्यानंतर हे 15,000 जी गुडविलची अमाऊंट आणलेली आहे आशाने, तर त्याच्यापैकी हाफ म्हणजे निम्मे अमाऊंट आहे तर ते काय केलेले आहे? ओल्ड पार्टनर्सने विथड्रॉन केलेले आहे, घेतलेले आहे. म्हणजे त्याचं पोस्टिंग असेल, विथड्रॉन केलं असेल तर त्याचं पोस्टिंग कुठे करायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला टू गुडविल अकाउंट. आणि
हाफ किती होतात 15,000च्या हाफ 15,000 टोटल गुडविल आहे बरोबर. त्याचे हाफ किती होतील 7,500 बरोबर ना. हे 15,000 हे टोटल गुडविल आहे तर त्याच्या हाफ म्हणजे 7,500 आहे. तर एवढ्या अमाऊंटची गुडविल काय केलेली आहे त्यांनी विथड्रॉन केलेले आहे. आता विथड्रॉन करत असताना सुद्धा ते परत रेशोमध्येच करणार. त्यांचं जे प्रपोर्शन दिलेलं आहे तर त्याच्यामध्येच ते विथड्रॉन करणार. म्हणजेच किती 3:2 3:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट करा. किती येतील हे बघा जनरल रिझर्व आपण केलेलं आहे तर सेम त्या पद्धतीने डिवायडेड बाय 5 केले तर किती येतील 1,500 इंटू 3 1,500 इंटू 2 म्हणजेच किती 4,500 अँड 3,000. अशा पद्धतीने त्यांनी काय केलेलं आहे ते जी गुडविलची अमाऊंट आहे ती काय केली त्यांनी डिस्ट्रीब्यूट करून घेतली विथड्रॉन करून घेतलेली आहे. ओके. त्यानंतर बघूया आता आपण The stock is to be depreciated by 10% and machinery by 5%. हे नेहमीचे ॲडजस्टमेंट तुम्हाला माहीत आहे. स्टॉक काय केलेलं आहे लेस डेप्रिसिएशन 10%. 10 हाईट केला 3,600 लेस केल्याच्या नंतर आउटरला किती आले 32,400. ओके. त्यानंतर मशिनरी बाय 5%. मशिनरी सुद्धा डेप्रिसिएट करायची आहे. लेस डेप्रिसिएशन 5%. 10% आले किती 1,500. त्याच्या हाफ म्हणजेच किती 5% म्हणजेच किती 750. लेस करा आउटरला आले 14,250. ओके. आता हे डेप्रिसिएशन म्हणजे काय झालं रे आपले असेट कमी झाले का वाढले इन्क्रीज झाले का डिक्रीज झाले. तर डेप्रिसिएशनमुळे काय होतात नेहमी डिक्रीज होतात कमी होतात. मग डिक्रीज झाले असेल तर आपण कुठं लिहिणार हे आपलं अकाउंट कोणतं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट. त्याला दुसरं नाव कोणतं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. ओके. तर आता मी इथे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट नाव लिहिलेलं आहे त्याचंच नाव रिव्हॅल्युएशन असं सुद्धा आहे. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या कुठे येणार डिक्रीज इन असेल तर डेबिटला. म्हणून इथे लिहिले बघा टू स्टॉक अकाउंट कितीने डिक्रीज झाले तर 3,600. टू मशिनरी अकाउंट किती 750. ओके. जेवढ्या अमाऊंटने डिक्रीज झालेले आहेत तर तेवढ्या अमाऊंटने काय केले त्या असेटचं नाव लिहिलं आणि तेवढी अमाऊंट लिहिली. त्यानंतर बघा आता RDD इज टू बी मेंटेन ॲट ₹3,000. हे खूप इम्पॉर्टंट आहे. RDDचं तुम्हाला कॅल्क्युलेशन जमायला पाहिजे. तर RDD काय झालेलं आहे इथे मेंटेन ॲट ₹3,000. RDD आपल्याला 3,000 पर्यंत मेंटेन करायला सांगितलेलं आहे. RDDची आपल्याला किती व्हॅल्यू दिलेली आहे बघा प्रॉब्लेममध्ये 2,400. ओके. 2,400 एवढी अमाऊंट आपल्याला इथे दिलेली आहे RDDची. पण त्यांनी काय सांगितलेलं RDD आता तेवढंच न ठेवता ते 3,000 पर्यंत मेंटेन करा म्हणजे तेवढे वाढवा. ओके. मग आता बघा मग लेस RDD 3,000 केले 2,400 आहेत तर त्याच्यामध्ये तेवढे न करता त्यांनी 3,000 करा असं सांगितलेलं आहे. म्हणून लेस RDD 3,000 केले. ओके. 62,400 मायनस 3,000 आउटरला आले 59,400. आता हे 3,000 पण आता या 3,000चं पोस्टिंग न करता आधीचे त्यांचे किती होते 2,400 दिलेले होते बरोबर ना. 2,400 तुम्हाला प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत. आता आपण 3,000 केले म्हणजे कितीने ते आपल्याला RDD इन्क्रीज केले तर 600ने आपण RDD काय केली इन्क्रीज केली बरोबर ना. आधीचे 2,400 होते आता ते आपण 3,000 केले याचा अर्थ 600ने आपण काय केले इन्क्रीज केले. मग आता इन्क्रीज केले याचा अर्थ काय झाला रे की डेटर्स आपले तेवढ्या अमाऊंटने काय होतील कमी होतील. म्हणून आपण बघा इथे लेस करत असताना इथे तुम्ही 3,000 लेस केले पण आपण ॲक्च्युली कितीने ते डेटर्स कमी होणार आहेत तर आपले RDD टू RDD डेटर्स कितीने कमी होणार आहेत तर 600ने कमी होणार आहेत. म्हणून मी इथे लिहिले टू RDD अकाउंट 600. ओके. मेंटेन करायला सांगितलं त्याने 3,000 पर्यंत म्हणजे आधीचे 2,400 होते आणि आता 3,000 म्हणजे 6,000चा जो 600चा जो डिफरन्स आहे तो मी दिला इथे टू RDD अकाउंट 600. ओके. Then last adjustment furniture should be appreciated to 16,050. फर्निचर काय सांगितलं त्याने ॲप्रिसिएट किती पर्सेंट करा असं नाही सांगितलं. फर्निचर बघा किती आहे 14,100. त्याने ॲप्रिसिएट म्हणजे वाढवायला सांगितलं आहे 16,050. जेवढं वाढवायला सांगितलं तेवढी अमाऊंट आधी आउटरला लिहून टाकली 16,050 करायला सांगितलं. याचा अर्थ आपल्याला कितीने वाढवायचं आहे तर ह्याच्यातून हे मायनस करा ॲड ॲप्रिसिएशन 1,950. 1,950ने काय केलं आपण ॲप्रिसिएट केलं ॲड केलं तर एवढी अमाऊंट येते. म्हणून मी काय केलं हे ॲड ॲप्रिसिएशन 1,950. आता हे ॲड केलं ॲप्रिसिएशनचा अर्थ काय झालं इन्क्रीज झालं असेटमध्ये इन्क्रीज झालं तर कुठे येतात प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय फर्निचर अकाउंट
1950. ओके. त्यानंतर अँड बिल्डिंग बी अप्रिसिएटेड बाय 20%. त्यानंतर बिल्डिंग बघा 45,000ची बिल्डिंग आहे, त्याच्यामध्ये 20%नी इन्क्रीज करायचे. ॲप्रिसिएशन, ॲड ॲप्रिसिएशन 10% किती झालं 4,500. 20% किती होईल 9,000 होईल. बरोबर ना. 9,000 अमाऊंटने काय केले मी ते इन्क्रीज केले. आउटरला आले 54,000 आणि मग इन्क्रीज केले याचा अर्थ काय झालं इन्क्रीज इन असेट बाय बिल्डिंग अकाउंट 9,000 क्रेडिट साईडला. ओके. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम आपला सगळा पोस्टिंग झालं. ॲडजस्टमेंटसुद्धा आपण सगळ्या केलेल्या आहेत. आता टॅली करायचं. आता बघा टॅली करायचं. काल बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कळलं नव्हते की ही जी फिगर आहे ती कुठून आली. आता हे 3,600 कुठून आले तर स्टॉकमध्ये डिक्रीज झालं, मशिनरीमध्ये डिक्रीज झाले म्हणून हे, RDD म्हणजे डेटर्समध्ये डिक्रीज झाले म्हणून हे. बरोबर. फर्निचरमध्ये इन्क्रीज झालेली अमाऊंट इथे, बिल्डिंगमध्ये इन्क्रीज झालेली अमाऊंट इथे. ओके. मग आता आपल्याला टॅली करायला पाहिजे ना अकाउंट. मग अकाउंट जेव्हा टॅली केलं तर ही साईड क्रेडिट साईड मोठी आहे. बरोबर ना. 9,000 प्लस 1,950 10,950. मग आता ह्याच्यामधून ही डेबिटची टोटल आहे ती मायनस केली. किती होते बघा 3,600 750 आणि 600. तर ह्याची टोटल करा. ती तेवढी काय केली ह्याच्यातून ही टोटल मायनस केली की जो डिफरन्स येतो तो इथे लिहिला. तो किती आला 6,000 आला. ओके. मग आता 6,000 जो डिफरन्स आलेला आहे तर तो आपल्याला काय करायला लागतो त्यांच्या रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. 6,000 हा काय आलेला आहे इथे ब्रॅकेटमध्ये लिहा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आलेलं आहे. क्रेडिटला असतं तर लॉस असता. मग 6,000 प्रॉफिट आला. रेशो किती आहे 3:2. 3:2 म्हणजे किती 3 + 2 किती झाले 5. मग बघा आता 5 × 1 = 5 5 × 2 = 10 1,200 into 3 1,200 into 2. बरोबर ना. पहिलीचा शेअर 3 आहे, दुसरीचा शेअर 2 आहे. मग बघा आता 1,200 into 3 किती झाले 3,600. 1,200 into 2 2,400. तर अशा पद्धतीने काय केलं मी डिस्ट्रीब्यूट केलं त्यांच्या रेशोमध्ये हा प्रॉफिट. मग आता बघा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला आलेला आहे टू पद्मास कॅपिटल अकाउंट, टू कुमुज कॅपिटल अकाउंट. ओके. मग इथे ह्या प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला, मग त्याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. बघा इथे क्रेडिट साईडला इथे पोस्टिंग केलेलं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. पद्माच्या कॉलममध्ये किती लिहिले 3,600 आणि कुमुदच्या कॉलममध्ये 2,400. समजलं. तर अशा पद्धतीने तिकडचा जो प्रॉफिट आहे तो इकडे ट्रान्सफर केला. इथं ब्रॅकेटमध्ये तुम्ही परत इथे लिहू शकता रिव्हॅल्युएशन प्रॉफिट. ओके. त्यानंतर आता काय करायचं आपल्याला त्यानंतरच आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आहे ते टॅली करून घ्यायचं आहे. बघा आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट टॅली करा. इकडे असे हे टू बॅलन्स कॅरीड डाऊन आहे तर ते मी आता टॅली केल्याच्या नंतर लिहिलेली अमाऊंट आहे. ओके. हे पहिल्यांदा फक्त गुडविलपर्यंत इथपर्यंतच होतं आणि इकडचे ह्या अमाऊंट होत्या. आता आशेच्या कॉलममध्ये 30,000 आहे ते इथे लिहून घेतले. इकडे काहीच नव्हतं म्हणून टू बॅलन्स कॅरीड डाऊन आशेच्या कॉलममध्ये 30,000. बरोबर. त्यानंतर इकडची टोटल करा. त्याच्यातून ही टोटल मायनस करा. मग किती आले 44,400. त्यानंतर मग पद्माच्या कॉलमची टोटल केली. त्याच्यामधून मग डेबिट साईडची टोटल मायनस केली. त्यानंतर बॅलन्स किती आला 57,600. टू बॅलन्स कॅरीड डाऊन 57,600. आता इथपर्यंत करून घेतलं की डायरेक्ट बॅलन्स शीट टॅली करायला जायचं नाही. तर पहिल्यांदा आपल्याला बँक अकाउंट टॅली करायला लागेल. ओके. तर बघा आता बँक अकाउंट टॅली करूया. इथे आपण एवढ्या फिगर्स लिहिल्या होत्या. क्रेडिटला काहीच फिगर नव्हती. बरोबर. त्याची टोटल करा किती आली 67,500. क्रेडिटला काय एकही त्याच्यामध्ये फिगर नव्हती म्हणून बाय बॅलन्स कॅरीड डाऊन 67,500. ओके. आता हा जो कॅरीड डाऊन बॅलन्स आहे तो आपल्याला कुठे लागणार आहे तर असेट साईडला इथे लिहावं लागणार आहे बँक 67,500. मग त्यासाठी पहिल्यांदा बँक अकाउंट टॅली करा आणि त्यानंतर मी इकडे सगळे अमाऊंट लिहिल्या. त्यानंतर कॅपिटलचे अमाऊंट लिहून घ्या. कॅपिटल अकाउंट्स पद्मा 57,600, कुमुद 44,400 आणि आशा 30,000. आणि मी ह्या तिघांची टोटल करा आउटरला घ्या किंवा ह्या डायरेक्टली या फिगर जरी आउटरला पोस्टिंग केलं तरीसुद्धा चालू शकतो. ओके. कारण कधी कधी ही टोटल करताना जर का इथे चुकलं तर परत तुमचं टॅली होणार नाही.
म्हणून ही डायरेक्ट अमाऊंट आहे ती आउटरला घ्या किंवा इनरला टोटल करा आणि आउटरला लिहिलं तरी सुद्धा चालेल. मग आता अशा पद्धतीने काय करू शकतो आपण, लायबिलिटी साईडची टोटल आणि असेट साईडची टोटल दोन्ही पण टॅली व्हायला पाहिजे. पण आता हा प्रॉब्लेम मी सगळा बरोबर बघितलेला आहे, सगळं ओके आहे, पण तरीसुद्धा इकडे 2,47,500 येते, इकडे 2,55,000 येते. 7,500चा कुठेतरी इथे फरक येतो. पण आपल्याला इथे काय आपल्याला प्रॉब्लेम त्यांनी विचारलेला नाही आहे, तर आपल्याला इथे जर्नल एंट्रीज विचारलेले आहेत. मी तुम्हाला इथपर्यंत प्रॉब्लेम सोडून दाखवला, पण इथे काय तुम्हाला एवढा प्रॉब्लेम बॅलन्स शीट वगैरे काही विचारलेली नाही. तर आपल्याला इथे फक्त तुम्हाला काय सांगितलेलं आहे की जर्नल एंट्रीज करा. मग आता बघा प्रॉब्लेम टॅली नाही झाला म्हणून कधी तिथे अडून बसायचं नाही आहे, तिथेच सोडून द्यायचं आहे. ओके, कारण कधी कधी बऱ्याच वेळेला जर्नल एंट्रीज जेव्हा विचारल्या जातात तेव्हा कधी कधी प्रॉब्लेम टॅली होत नसतो. मग अशा वेळेला तिथे अडून बसायचं नाही. मग आता जर्नल एंट्रीज कोणत्या कोणत्या करायच्या त्या बघा. पहिली आहे जनरल रिझर्व. ही जी जनरल रिझर्वची जी इथे आपण एंट्री केलेली आहे, इथे मी लिहिते 1, ही जर्नल एंट्री करायची. बघा आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व कशी एंट्री करणार रे. डेबिट क्रेडिट तुम्हाला दिसते, लेजरवरून जर्नल एंट्री करायची आहे. कशी करणार, तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे, बरोबर की नाही. बघा आता पार्टनर्स कॅपिटल म्हणजे पद्मास कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे आणि कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिट होणार आहे. मग डेबिट काय होणार आहे तर जनरल रिझर्व. म्हणून लिहिलं जनरल रिझर्व अकाउंट डेबिट 7,500, बरोबर नाही. ह्या दोघींची टोटल टू पद्मास कॅपिटल अकाउंट अँड टू कुमुद कॅपिटल अकाउंट. बघा तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ओपन करा. ओके, पहिली तुम्हाला जर्नल एंट्री दिलेली आहे, ही झाली पहिली. त्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू, बघा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू मशिनरी अकाउंट टू RDD अकाउंट, बरोबर. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचे डेबिटला हे आहेत, म्हणजेच काय प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट आहे. हे जे मेन अकाउंट आहे त्याच्या कोणत्या साईडला लिहिलं ते बघायचं. मग प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला, म्हणून प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू स्टॉक अकाउंट टू मशिनरी अकाउंट अँड टू RDD अकाउंट. ओके, ही झाली कोणती, हे तीन मिळून कोणती झाली, ही सेकंड जर्नल एंट्री झाली, समजलं. त्यानंतर बघा फर्निचर अकाउंट डेबिट, बिल्डिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. फर्निचर बिल्डिंग हे क्रेडिटला आहेत, बरोबर ना, म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट, ही झाली 3 नंबरची जर्नल एंट्री. त्यानंतर बघा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पद्मास कॅपिटल. बघा हे जे डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पद्मास कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट, ही किती नंबरची झाली, 4 नंबरची ॲडजस्टमेंट झाली, सॉरी जर्नल एंट्री झाली. त्यानंतर बघा बँक अकाउंट डेबिट टू आशास कॅपिटल अकाउंट. बघा बँक अकाउंटच्या डेबिटला टू आशास कॅपिटल अकाउंट, ही किती नंबरची झाली, 5 नंबरची जर्नल एंट्री झाली. ओके, त्यानंतर बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, बँक अकाउंट डेबिट टू गुडविल अकाउंट, ही 6 नंबरची जर्नल एंट्री झाली. त्यानंतर गुडविल अकाउंट डेबिट टू पद्मास कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट. गुडविल अकाउंट डेबिट, हे बघा गुडविल अकाउंट डेबिट टू पद्मास कॅपिटल अकाउंट टू कुमुद कॅपिटल अकाउंट क्रेडिटला, म्हणून ही किती नंबरची झाली, 7 नंबरची ॲडजस्टमेंट झाली गुडविलची. ओके, त्यानंतरची लास्ट आहे पद्मास कॅपिटल अकाउंट डेबिट टू कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. बघा हां, ही जी आहे विथड्रॉनची, तर इथे गुडविल न लिहिता काय लिहायचं आपल्याला, इथे टू बँक अकाउंट. बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला आहे म्हणून टू बँक अकाउंट, म्हणून पद्मास कॅपिटल अकाउंट डेबिट 4,500, कुमुद कॅपिटल अकाउंट डेबिट 3,000 टू बँक अकाउंट. आणि अशा पद्धतीने काय केलं आपण, इथे बँक अकाउंट आहे, मग याचं सेकंड पोस्टिंग कुठे येणार आहे, बँक अकाउंटच्या क्रेडिट साईडला येणार आहे. इथे डेबिटला, मग इथं क्रेडिटला बाय पीस कॅपिटल अकाउंट, बाय केस कॅपिटल अकाउंट. ओके, किती अमाऊंट किती आहे ती लिहा, 4,500 आणि 3,000.
तर अशा पद्धतीने तुमचं अकाउंट आहे ते कितीला टॅली होणार आहे ते 60,000. आणि मग बाय बॅलन्स कॅरी डाऊन किती येणार आहे 60,000 येणार आहे, बरोबर ना. आणि 67,500ला टॅली झालं. मग आता बँक बॅलन्स आहे आपलं, बँक बॅलन्स तो इथे किती येणार आहे 60,000 येणार आहे. 60,000 जर लिहिले तर आपले इथं अकाउंट टॅली होते, म्हणजे किती 2,47,500. बघा इथे जरा पोस्टिंग इथलं जे बँक अकाउंट होतं ते मी इथे लिहिलं. अशा पद्धतीने काय झालं आपलं इथे अकाउंट आहे ते टॅली झालेलं आहे. आणि मग आपण बॅलन्स शीट काय केली टॅली केली. तर ही जी ॲडजस्टमेंट आहे तर याचं ही किती नंबरची झाली 8 नंबरची जर्नल एंट्री झाली. ओके, तर अशा पद्धतीने तुम्ही जर्नल एंट्रीज करू शकता. ओके, थँक्यू.